नमस्कार मित्रांनो, सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। काही तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं विलंबाने आपण थेट प्रक्षेपण बघत आहात। आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आता पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालेलं आहे। तांत्रिक अडचण दूर झालेली आहे। तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता गुरुध्वज मॅथ अकॅडमी जामनेरच्या कर्णधाराने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं। फलंदाजी करणारा संघ आहे खानदेशी राणा आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। 37 धावा, 2 गडी बाद। तर आपल्यासोबत उपस्थित आहेत गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी या संघाचे संचालक सन्माननीय वीरेंद्रसिंह राजपूत सर आणि खानदेशी राणा संघाचे मुकेश सिंह राजपूत हे सुद्धा दोन्ही संघांचे संघमालक आपल्यासोबत उपस्थित आहेत। दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका, पहिली धाव वेगात घेतलेली आहे। चांगला फटका सरळ समालोचन कक्षाकडे, लॉंग ऑफच्या दिशेने करण चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय, दरम्यान 1 धाव मिळते। करण जोनवाल सामना करतील करण यांचा। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये, डॉट बॉल। तर आपण बघत आहात राजपुताना प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा दुसऱ्या सत्रातला हा पहिला सामना गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर विरुद्ध खानदेशी राणा। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला संपर्क, फुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय, मिळतोय डीप विकेट, सीमा रेषा पार, षटकार। 45 धावा, 2 गडी बाद। तर राजपुताना प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचा आजचा तिसरा दिवस, दुपारच्या सत्रातला पहिला आणि आजच्या संपूर्ण दिवसातला तिसरा सामना। दोन्ही संघ पहिल्यांदाच आपलं आव्हान या ठिकाणी पेश करतायत। दरम्यान आयोजन समितीचे सन्माननीय संग्रामसिंह सूर्यवंशी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत। संग्रामदादा, आपलं मनपूर्वक स्वागत। सोबतच आयोजन समितीचे गणेशदादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। टॉपेज आणि सॉफ्ट डिसमिसल। ओ, यावेळेस पंचांवर काही असर नाही, माझ्या मते चेंडू बॅटला नाही तर पायाला लागलेला आहे। अपील तर जोरदार होते, प्रथमदर्शनी असं वाटलं की टॉपेज असावा। 45 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत, फलंदाज सुरक्षित। राजपुताना प्रीमियर लीग या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय आमदार किशोर अप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी। डॉट बॉल, को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कंस्ट्रक्शन। फूड प्रायोजक कैलास दादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्र सिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स। स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था। या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे स्पॉन्सर्स आहेत श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी जळगाव। 4 षटकांची समाप्ती, 45 धावा, 2 गडी बाद। ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक असतील स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरभू महाले यांनी प्रायोजित केलेली ड्रिंक्स ट्रॉली। बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, आबासाहेब सोनार आणि बापूराव साळुंके। बॉल प्रायोजक महेंद्र सिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स। साइड स्क्रीनचे प्रायोजक बापूराव साळुंके, संचालक बायनरी नेटवर्क।
ओ करण राजपूत ओ जबरदस्त तडाखा मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार चेंडू जातोय सीमा पार आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक फलकावर लागलेलं आहे 51 धावा शॉर्ट ऑफ लेन चेंडू लॉंग ऑन कडे करंट चेंडू अडवतोय एकच धाव मिळेल ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक करंट चेंडू अडवतोय दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव मिळेल लॉंग ऑन कडे टोलवलेला चेंडू करंट चेंडू अडवतोय एकच धाव मिळते 54 धावा खानदेशी राणा मुकेश सिंह राजपूत आणि निलेश दादा पाटील यांचा संघ आहे खानदेशी राणा तर गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर हा संघ आहे श्री वीरेंद्र सिंह राजपूत सरांचा फटका फसलाय चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये एकच धाव मिळेल षटक संपलेलं आहे 5 षटकांची समाप्ती 55 धावा 2 गडी बाद रवींद्र पाटील आणि बाळू पाटील यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आपलं मनपूर्वक स्वागत आणि मित्रांनो हा सामना जर आपण बघत असाल तर हा सामना आपण कुठून बघता आहात हे सुद्धा आम्हाला सांगा आणि या स्पर्धेविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आपलं मत काय ते सुद्धा आपण लाईव्ह चॅटच्या माध्यमातून नोंदवा आणि आपले काही सुझाव असतील तर ते सुद्धा आमच्याशी शेअर करा जेणेकरून या स्पर्धेला अजून चांगल्या पद्धतीने आम्ही साकार करू शकतो करण गोलंदाजी मार्कवर शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय चांगला संपर्क चेंडू जातोय सीमा पार फलंदाजाला मिळतोय षटकार 61 धावा 2 गडी बाद एक धाव मिळते स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज आता स्ट्राइकला आलेले कर्णधार अनिल परदेशी
चला तर लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. राजपुताना प्रीमियर लीगच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकतात. सोबतच लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा या सामन्याचं थेट प्रक्षेपण आहे. लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा बेल आयकॉनचं बटन. सध्या काही तांत्रिक कारणामुळे फक्त लाईव्ह विजन या वाहिनीवर हे थेट प्रसारण सुरू आहे, याची नोंद घ्यायची आहे. (63) लॉस ऑफ 2. करण यांचा सामना करतील करण जोनवाल. शॉट ऑफ प्ले चेंडू, चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. (69 धावा, 69. चेंडू टाकलाय रागानं आणि षटकार मारलाय वाघानं. शॉट ऑफ लेन चेंडू आपण चांगल्या फलंदाजाला टाकूच शकत नाही. चला तर ज्या वेळेस राजपुताना प्रीमियर लीगचं ऑक्शन होतं, खेळाडूंचा लिलाव ज्या वेळेस होता, त्यावेळेस हा जो खेळाडू आहे करण जोनवाल, ओ घुटना टेक और ये सिक्सर देख. काउस कॉर्नर कडे तुफानी हल्ला चढवलेला आहे गोलंदाजांवर. 6 षटकांची समाप्ती, 81 धावा. बघा, महासंग्राम आणि खानदेशी राणा या दोन संघांची बोली या खेळाडूवर सुरू होती. टाय झालेली होती, ईश्वर चिठ्ठी निघालेली होती, टॉस झालेला होता आणि त्या टॉसमध्ये हा जो फलंदाज आहे ज्याचं नाव आहे करण जोनवाल, हा फलंदाज खानदेशी राणा या संघात समाविष्ट झालेला होता. तर नक्कीच महासंग्राम या संघाला थोडीशी गरज भासली असती आणि ज्या पद्धतीने फलंदाज करतोय, तर आता मी म्हणेल की जल्ले पर नमक. ऑफस्टॉपच्या बाहेर हलक्या हाताने टाकलेला चेंडू, पॉइंटचा खेळाडू चेंडू अडवतोय. अनिल परदेशी अतिशय समजदारीने फलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे की करण जोनवाल हा तुफानी फलंदाजी करतोय, तर जास्तीत जास्त चेंडू त्याने खेळावे अशी इच्छा असेल. 15 चेंडू आणि 42 धावा. चला, जी एकेरी धावे ती रद्द करण्यात येईल. मागचा चेंडू डेड बॉल घोषित करण्यात आलेला आहे, कारण की चेंडू फुटलेला सापडलेला आहे. चला, फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा पार. बिग बिग षटकार. धावसंख्या 87 धावा.
फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँड. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झालेला आहे. दरम्यान तिसऱ्या धावेची कॉल आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. कौतुक करावे लागेल करण जोनवाल यांचं, अनिल परदेशी यांचं. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख ताळमेळ. नव्वद धावा, 2 गडी बाद. ओहो, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईडची मागणी करतोय करण जोनवाल, परंतु पंचांवर काही असर नाहीये. 90, द लॉस ऑफ 2. 90 धावा. हे यावेळेस मात्र वाईड. अतिरिक्त धावसंख्या 91, 91 धावा. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईड. ओ, यावेळेस मात्र फलंदाजाला परतावा लागेल. रोशन राजपूत यांनी झेल टिपलेला आहे. कर्णधार सतरा चेंडू 42 धावा, 6 षटकारांचा समावेश होता राहुल जोनवालच्या या डावात. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. करण जोनवाल बाद झालेले आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत, जीवन पाटील. फटका फसलाय, गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू. नो मॅन्स लँड. दुसरी धाव पूर्ण करतात का? केलेली आहे. खातं उघडलेलं आहे जीवन यांनी. जिगर नवीन फलंदाज आहेत. चुकून या ठिकाणी जीवन ऐकण्यात आलेलं होतं आमच्या स्कोरर कडून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंच आणि षटकार. एक संधी होती, अवघड होती. दरम्यान स्टार खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र गाजवलेला आहे, सुशांत सिंग राजपूत, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू.
हॅलो. चला फंबलिंग झालेली आहे आणि 2 धावा. 103 धावा झालेल्या आहेत. 100 पार केलेली आहे. ऑन साइडला टोलवलेला फटका. 1 धाव मिळतीये. जिगर पाटील 4 चेंडू 11 धावा, तर कर्णधार अनिल परदेशी 12 चेंडू 19 धावा. गोलंदाजी करतायत करण राजपूत. या डावातलं शेवटचं षटक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय आणि थ्रो थोडासा दूर होता. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने तो थ्रो रिसीव्ह केला आणि स्टंप उडवलेले. फलंदाजाला धावबादच्या स्वरूपात आपली विकेट गमवावी लागली आहे. अनिल परदेशी यांना परतावा लागेल. 105 धावा, 4 गडी बाद. ओ यावेळेस जय यांच्या हातून झेल सुटलेला आहे. या डावातला शेवटचा चेंडू. चांगला संपर्क. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय षटकार. वाघाची दहाड. फोडलाय पहाड. या षटकाराने डावाची समाप्ती झालेली आहे. खानदेशी राणा या संघाने प्रथम फलंदाजी करताना 112 धावा केलेल्या आहे आणि वीरू सर गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर सर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य असेल, टार्गेट असेल 113 धावांचं. चला लवकर बॉल चूज करायचा आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. वेळ कमी आपल्याकडे. यानंतर
गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी संघाकडून सलामीवीर मैदानात जय राजपूत पहिला चेंडू खेळतील. ओ चांगला चेंडू टप्पा पडून थोडासा आत आलेला आहे. राजहंस कन्स्ट्रक्शन पारोळा, जितूभाऊ गिरासे सरपंच बोळे तालुका पारोळा हे सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. जितूभाऊ आपलं मनपूर्वक स्वागत. आणि जितूभाऊ गिरासे यांच्याकडून आयोजन समितीसाठी 5,500 रुपयाचं धनादेश आलेला आहे या स्पर्धेसाठी. पहिला चौकार, खातं उघडलेलं आहे 4 धावांनी. चार धावा. जय राजपूत स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील. करण राजपूत गोलंदाजी करतायत. अनिल परदेशी कर्णधार, खानदेशी राणा. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू उंच आणि सीमा रेषा पार. पहिला षटकार. ओ दिशाहीन चेंडू आणि त्या चेंडूला टोलवलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. मिळतोय षटकार. 16 धावा. चला तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात कशी करावी लागते, पायाभरणी कशी करावी लागते हे दाखवून दिलेलं आहे जय राजपूत यांनी. तर जयची खेळी आपल्या संघाला जय मिळवून देते का ते बघावं लागेल. चांगला फटका, सरळ बॅटने टोलवलेला आहे. षटकार सरळ साइड स्क्रीन कडे. पहिलं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलताना दिसत आहेत फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, बिनबाद 22. गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर, वीरेंद्रसिंह राजपूत सरांचा हा संघ चांगली वाटचाल करताना दिसतोय. पवार प्रतिष्ठान संघाचे कर्णधार डॉक्टर अनिकेत पवार यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओ डॉट बॉल, निर्धाव चेंडू. दुसरे षटक घेऊन आलेले आहेत करण जोनवाल, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. आणि करण यांचा सामना करतील करण. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
फुलटॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. 26 विदाउट लॉस. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला टोलवलेला फटका. चौकार व्हॅकंट एरिया आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 30 झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललेला आहे गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेरच्या सलामीवीरांनी. एसआर ग्रुप पाचोराचे संचालक सागरभाऊ राजपूत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर सागरभाऊ राजपूत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या संघामध्ये काही स्टार खेळाडूंचा भरणा दिसतोय. निश्चितच कागदावर तरी चांगला संघ दिसतोय. आता मैदानातली कामगिरी बघावी लागेल. पुन्हा एकदा कर्णधार अनिल परदेशी गोलंदाजीला आलेले आहेत आणि अनिल यांचा सामना करतील जय. यावेळेस लेग स्टंपकडे जाणारा चेंडू. बोनस धावा मिळतील आणि या 5 बोनस धावांनी धावसंख्या वाढते 35 धावा. हो यावेळेस नो बॉलचा इशारा आलेला आहे. चला लेग ट्रॅपचा नो बॉल असेल. स्क्वेअर लेग ते फाईन लेगच्या दरम्यान 3 खेळाडू नको. 2 पेक्षा जास्त असले नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे आणि कालचा दिवस जर आपण बघितला असेल ज्याही खेळाडूने काल अर्धशतक झळकावलेलं होतं प्रत्येकाला कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा जीवनदान मिळालेलं होतं. आणि भरत राजपूत द मॅन फ्रॉम भुसावळ याला तर केवळ 4 धावांवर जीवनदान मिळालेलं होतं आणि त्याने 80+ धावांची खेळी केलेली होती आपल्या संघासाठी. 36 धावा बिनबाद 36. गुरुध्वज मॅथ्स अकॅडमीचा संघ आता जे विजयाचं गणित आहे ते गणित सोडवताना प्रयत्नशील दिसतोय. इम्प्रोवायझेशन डॉट बॉल अपील होती परंतु मी म्हणेल हाफ हार्टेड अपील. उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमतरता. दरम्यान या पिचचे क्युरेटर सुमित अहिरराव यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतलेली आहे आणि फलंदाजाने खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आणि जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या फलंदाजासाठी. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सरळ तंबूचा रस्ता पकडलेला आहे.
तर बघा अशाच खेळाडूवृत्तीमुळे अशा खेळाडूंमुळे अशा ज्या स्पर्धा असतात ह्या यशस्वी होत असतात. या गोष्टीचं आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. खेळाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ व्हायला पाहिजे. जय राजपूत तंबूत परतलेले. चला तर लेटेस्ट अपडेट. पवार प्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 37 धावा, एक गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत जय राजपूत. बॅटची आतली कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला होता. इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल इम्प्रोव्हाइज केलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. बिग बिग षटकार. 43 धावा. अनिल परदेशी 35 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. ठरलेले आहेत. चला जळगाव जिल्हा पोलीस दलातील गजानन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गजानन दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
44 धावा, 1 गडी बाद. 30 चेंडू आणि 69 ची आवश्यकता. आणि 3 षटकानंतर खानदेशी राणा संघाची धावसंख्या होती 37 धावा, 2 गडी बाद. आणि त्यानंतर मात्र करण जोनवालने गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवलेला होता आणि आपल्या संघाला 100 पार करून दिलेली होती. दुर्दैवाने आपलं अर्धशतक ते पूर्ण करू शकलेले नव्हते. गोलंदाजीला आलेले विकास राजपूत आणि विकास राजपूत यांचा सामना करतील करण राजपूत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर चांगला प्रहार. नो बॉलचा इशारा. अवो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल असेल. 5 धावा मिळतील. 4 फलंदाजाला एक अतिरिक्त फ्री हिटचा इशारा आलेला आहे. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. चला, फटका उंच गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीयेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 55. अतिरिक्त 1 धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या अब तक 56, 1 गडी बाद. यावेळेस मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू सरळ मुख्य व्यासपीठाच्या मागे जाऊन पडलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार. बिग बिग षटकार. चार षटकांची समाप्ती. 62 धावा, 1 गडी बाद. आणि आता समीकरण असं म्हणतंय 24 चेंडू 51 धावा. 12.75च्या सरासरीने धावा कराव्या लागतील गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर या वीरेंद्रसिंह राजपूत सरांच्या संघाला. दरम्यान स्टार खेळाडू ॲडव्होकेट हर्षल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दुर्दैवाने त्यांची बॅट यावर्षी तळपताना दिसलेली नाहीये, परंतु अजूनही त्यांचा एक सामना बाकी आहे. माझ्या मते त्यांचा आता एकही सामना बाकी नाहीये. त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे.
चला तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरदादा महाले यांनी ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित केलेली आहे. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्राम सिंह सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशन, को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील, धैर्य सिंह कंस्ट्रक्शन, फूड प्रायोजक कैलासदादा पवार, संचालक रूपाली ट्रॅव्हल्स, महेंद्र सिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था हे आहेत फूड प्रायोजक. ट्रॉफी स्पॉन्सर्स श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी अर्थात SSBT. ड्रिंक्स स्पॉन्सर्स स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरदादा महाले. बॉलिंग एंडचे प्रायोजक आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. बॉल प्रायोजक महेंद्र सिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स. साइड स्क्रीनचे प्रायोजक बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. चला ड्रिंक्स ट्रॉली सोबत आपण बघू शकतो आमचे ड्रिंक्स ट्रॉली मॅन संभाजीराव पाटील. करण राजपूत यांना परतावं लागेल. फर्निचर डिस्ट्रॉय झालेलं आहे, दांडी गुल झालेली आहे. दरम्यान कुसुंब्याचे स्टार खेळाडू कौशल राजपूत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात ते आतापर्यंत तरी अपयशी ठरलेले आहेत, परंतु त्यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे. बाद फेरीत ते पात्र ठरलेले आहेत. बासष्ट धावा.
63. 20 चेंडू 50 ची आवश्यकता. ओ फुलटॉस चेंडू मिस केलेला आहे. ओ यावेळेस बोनस धावा. संग्राम फाउंडेशनच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा चौकार. बॅटची कड घेतलेली होती. हा चेंडू अडवला गेला असता 5 षटकांची समाप्ती. 67 धावा, 2 गडी बाद, 18 चेंडू, 46 ची आवश्यकता. 15.33 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. चला तर या ठिकाणी सामना आता चुरशीचा होईल असं दिसतंय. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला खेळलेला फटका. 68 धावा, 17 चेंडू, 45 ची आवश्यकता. करण राजपूत 5 चेंडू 11 धावा, तर करण बमनावत 3 चेंडू 2 धावा. चला बॅटची तर कड होती, परंतु पंचांचं असं मानणं होतं की हा चेंडू बॅटला लागल्यावर टप्पा पडून मग यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला होता. चला तर करण अर्जुनची नाही तर करणची जोडी वीरेंद्र राजपूत सरांच्या संघाला विजय मिळवून देते का? गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर संघाला 15 चेंडूत 45 ची आवश्यकता. युवासेनेचे अध्यक्ष एरंडोल तालुका बबलू भाऊ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खास हे सामने बघण्यासाठी एरंडोलवरून ते आलेले आहेत. बबलू दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि फलंदाज धावबाद झालेला आहे. एरंडोल युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय बबलू दादा पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. बबलू दादा पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. आयोजकांनी विनंती केलेली आहे की बबलू दादांना कृपया मुख्य मंचावर स्थानापन्न करायचंय. बबलू दादा पाटील खास एरंडोल वरून आलेले आहेत. बबलू दादा, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं. तेरा चेंडू 38 ची आवश्यकता.
विकास गोलंदाजी करतायत आणि विकास यांचा सामना करतील करण. मिड विकेटच्या दिशेने पहिली धाव वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेत आहेत का तर नाही. सहा षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर संघाची धावसंख्या 76 धावा, 3 गडी बाद, 12 चेंडू, 37 ची आवश्यकता. गव्हर्नमेंट लायसन्स इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर माऊली इन्फा अँड इलेक्ट्रिकल्स, महेश इलेक्ट्रिकल वर्क्स, HT लाईन ट्रान्सफॉर्मर, LT लाईन अँड लँड डेव्हलपर्स, सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करून मिळतील. श्री रवी पाटील, प्लॉट नंबर 74, जानकीनगर, जळगाव. प्रियंका क्लासेस आणि GJ राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पृथ्वीराज फाउंडेशन संचलित GJ राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. सुरेशचंद्र सिंह राजपूत संचालक प्रियंका क्लासेस आणि GJ राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. अकरा चेंडू, 33 ची आवश्यकता. गोलंदाजीला आलेले सत्या आणि स्ट्राईकला असतील करण. चला, दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूवर मोठा फटका यायला हवा होता, दुर्दैवाने आलेला नाहीये. परंतु एक वेगवान धाव भूपेंद्र पूर्ण करतायत. डेंजर एंडला भूपेंद्र धावत होते. 81 धावा, 3 गडी बाद. कॉर्पोरेट DSA फायनान्सा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मिस्टर पवन राजपूत. लीलाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स अँड अर्थमूव्हर्स, निलेश पाटील, कुसुंबा, तालुका जिल्हा जळगाव. 81 धावा. ओ, यावेळेस चौकार मिळेल का तर नाही. ओ, मिसफिल्ड झालेली आणि चौकार. नो बॉल. तर 5 धावा मिळतील. अबो द वेस्ट साइडचा हा नो बॉल असेल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अष्टविनायक क्रिटिकल केअर सेंटर, डॉक्टर सुजाता परमार, शिवकृपा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, इंजिनियर रोहित निलेश पाटील, पवार प्रतिष्ठान, श्री तेजस पवार आणि डॉक्टर अनिकेत पवार यांचा संघ आहे. भगवती प्लायवूड, श्री सचिन पाटील यांचा संघ. या स्पर्धेसाठी चला, चेंडू फुटलेला आहे तर डेड बॉल. एक्क्याऐंशी धावा, 3 गडी बाद. तेजस पवार जिथे कुठे असतील समालोचन कक्ष द्यायचे. तेजस दादा पवार. श्री मुकेश बयास, ज्योति देवी 11, श्री मयूर राजपूत
हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा, श्री गणेश पाटील GV कॉस्मेटिक, श्री भोजराज राजपूत हरिओम ट्रेडर्स, सिद्धी एंटरप्राइजेस, श्री योगेश चौधरी, श्री परमवीर जाधव, संग्राम फाउंडेशन महासंग्राम, श्री संग्राम सिंह सूर्यवंशी, श्री नरेंद्र पाटिल शोभाराम कंस्ट्रक्शन, श्री मुकेश सिंह खानदेशी राणा, श्री वीरेंद्र सिंह राजपूत गुरुध्वज मैथ्स एकेडमी जामनेर, श्री राज राजपूत किंग्स मेकर, श्री प्रीतम सिंह पाटिल दुर्गाई कंस्ट्रक्शन, श्री सागर राजपूत SR ग्रुप पाचोरा, सौ वैशालीताई सूर्यवंशी निर्मल सीड्स पाचोरा, श्री मुन्नाभाई राजपूत धैर्य सिंह कंस्ट्रक्शन, आशापुरी कंस्ट्रक्शन बापूराव साळुंखे, आबासाहेब प्रमोद सोनार, अमोलदादा पाटील आमदार एरंडोल पारोळा मतदारसंघ, चला संजयजी जडे साहेब, सन्माननीय आमदार अमोल चिमणराव पाटील आमदार पारोळा एरंडोल मतदारसंघ यांचे स्वीय सहाय्यक संजयजी जडे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर संजयजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 8 चेंडू 24 ची आवश्यकता. ओ यावेळेस खाली राहिलेला चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं आहे. बाईचा इशारा आलेला आहे.
यावेळेस पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. एक धाव तर घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस हे काय झालेलं आहे, खराब फेकी आणि दुसरी धाव. लेगबाईचा इशारा. 92 धावा, 7 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद, 92 धावा आणि शेवटचे 6 चेंडू. आणि गुरुध्वज मॅच अकॅडमी जामनेर संघाला हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 21 धावांची. डॉट बॉल ने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. भूपेश परदेशी नॉन स्ट्राईकला तर करण राजपूत स्ट्राईकला. 15 चेंडू 26 धावा. करण लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा मागण्या ठरू शकतात खानदेशी राणा संघासाठी. 5 चेंडू 20 ची आवश्यकता. ऑन साइडला ताक दिले, टोलवलेला फटका, चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमा रेषा पार. 4 चेंडू 4 चौकारांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 16 ची आवश्यकता. 4 चेंडू 16 ची आवश्यकता.
2 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक, 3 चेंडू, 3 चेंडू 15ची आवश्यकता. गोलंदाजी करतायत करण जोनवाल आणि करण जोनवाल यांचा सामना करतील भूपेश. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू एक अँगल क्रिएट केलेला आहे. वाईडची मागणी होते भूपेश परदेशी यांच्याकडून. चला, चौकार आलेला आहे. शेवटचा चेंडू, 11ची आवश्यकता. चांगला फटका, 1 बाउन्स, चौकार. आणि 6 धावांनी खानदेशी राणा या संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे करण जोनवाल. चला, पुढचा सामना असेल पवार प्रतिष्ठान विरुद्ध SR ग्रुप पाचोरा.